आधा पोर्शन कर्नाटका, ओके, आधा पोर्शन काय की तेलंगणा. अच्छा. तर हे आहे मेन एंट्रन्स देवळाचं आणि पूर्ण साऊथ स्टाईलमध्ये सिक्युरिटी ऑफिसर मारुती भगवान. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मयकर एक प्रवासमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर आपण आता आहोत कोरवपूरला आणि कोरवपूरच्या आता मी तुम्हाला काही जवळजवळची दरबार दाखवतो. त्यांचं अजून 2-3 स्वामींची ठिकाणं आहेत, तिकडे आपण फिरू आणि तुम्हालाही दाखवतो आणि मी माझी पण माहिती स्वतःसाठी माहिती करून घेतो. आता आपण चाललो आहे चहा प्यायला. आता हा आहे आश्रम, श्रीपाद वल्लभ आश्रम. छान आहे. इकडनं पुढे पण बोटिंगचे वे आहे आणि ते सगळी शेती. तर आपण चाललो आता महाराजांच्या दरबारात. होप सो, बघूया. मी पण पहिलीच वेळ आज जरा वॉक करत आहेच तर थांबलोय, तर थोडंसं फिरून घेऊया. छान आहे एरिया. हा एक दरबार मंदिर आहे. सुप्रभात मित्रांनो. तर सकाळ झाली आहे, आम्ही जरा उशिरा उठलो, मला रात्री झोप न लागली आणि सगळं गडबड झालं. तर आपण आता निघतोय श्रीपाद वल्लभ मंदिराकडे. रूम सोडतोय, तयार झालेलं आहे, आंघोळ वगैरे करून एकदम फ्रेशमध्ये आता बाहेर जाऊया आणि होळीचे काही फुटेज पाहूया. 13 वर्ष कंटिन्यू जॉब चालणार आहे आणि ही जी अग्निज्योत आहे ती कंटिन्यू 13 वर्ष चालू ठेवणार आहे तुम्ही. आणि हे 2017 पासून चालू झालेलं आहे. इथे जेवणाची सुविधा असते, अन्नछत्र चालतं आणि सेल्फ सर्व्हिस आहे. स्वतःच्या हाताने ताटं घ्यायची, सगळं घ्यायचं आणि जेवून घ्यायचं. नंतर इकडे आपण चहा घ्यायला आलो. तो पण ब्युटिफुल सनराईज झालेला आहे. सकाळी एवढं थंड तर वाटत नाही आहे, पण नॉर्मल साऊथमधली जी हीट असते ती जाणवते बऱ्यापैकी. तर मित्रांनो, हाच रस्ता आहे जो आपल्याला नावड्यांकडे घेऊन जाणार आहे आणि तिकडनं कृष्णा नदीचं क्रॉस करून आपण श्रीपाद वल्लभांच्या मंदिरात जाणार आहोत. वाले को 4 बोट हैं इधर. अच्छा, तो अगर फर्स्ट में 2-3 जनों को ले गया तो उसको परवड़ना रेवेन्यू नहीं आता सीधा. अरे कितना लेते पर पर्सन? 50 रुपीज़ जनरली है. हाँ. अब ऐसा है जब हम ना क्या करते हो तो अब एक चलो दे दो, उसको वर्कआउट नहीं होता ना पब्लिक. बराबर. अगर भीड़ रहती है, बोट फुल जाती है तो फिर? अब भीड़ है तो इसमें 25 जनों को लेके आता हूँ. तर आपण बघितलं इकडे बोटीचे सीन आहेत, कारण पब्लिक जास्त नाही आहे, त्यामुळे मग येता येत नाही त्यांना. त्यांचं पण बरोबर आहे, रेव्हेन्यू जनरेट होत नाही. तर आपण या बोटनी जाणार आहोत. ब्लू कलर सीट पे. ये वाले बैलेंस का प्रॉब्लम. आपल्याला एक काका मिळालेत, इकडचेच आहेत. त्यांनी थोडंसं हेल्प केली आणि बोलण्या करण्यामध्ये खूप चांगलं वाटले.
या बोटीतून उतरल्यानंतर असं चालत चालत मंदिरापर्यंत जायचं. ॲक्च्युली ते पाण्याचा थोडंसं पाणी कमी आहे नदीला, तर त्याच्यामुळे बोट पूर्ण किनाऱ्यापर्यंत येत नाही आणि थोडं चालणं पण करावं लागतं. पहिलाच एक्सपिरियन्स आहे, पण खूप बरं वाटतं. ये इसमें आधा पोर्शन कर्नाटका, ओके. आधा पोर्शन क्या कि तेलंगाना. अच्छा, वो जहाँ पे हम लोग थे वो तेलंगाना है. वो तेलंगाना है. इसमें बीच में उधर उधर बाउंड्री स्टोन्स है, ओके. तो ये कर्नाटका में आता है, वो तेलंगाना. कृष्णा नदी 50% डिवाइड हो गया. डिवाइड हो गया, लेकिन यहाँ पे बाय रूट है ही नहीं. नहीं, रोड से आ ही रोड नहीं है. एक ब्रिज आ रहा है, वो 10-12 साल से कंटिन्यूएशन है. वो अभी 5 साल तक के भरोसा नहीं है उसका. तर हे आहे मेन एंट्रन्स देवळाचं आणि पूर्ण साऊथ स्टाईलमध्ये सिक्युरिटी ऑफिसर मारुती भगवान. सही बा, सिक्युरिटी ऑफिसर. तर काकांनी जोक केला, मला सांगितलं सिक्युरिटी ऑफिसरची केबिन. बघितलं तर मारुती मंदिर होतं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. यहाँ अंदर शर्ट पैंट अलाउ नहीं है. अच्छा, वहाँ से आप लुंगी ले लीजिए. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा. तर मित्रांनो, ज्या मंदिराचा जाप इकडे आल्यावरती याची अनुभूती होती आणि ह्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जेवढी शांती आणि म्हणजे म्हणतात ना मनाचं समाधान होतं ते झाल्यासारखं झालं. श्रीपाद वल्लभांच्या इकडे आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे आणि इकडे दुसरी गोष्ट म्हणजे शर्ट पॅन्ट सदरा लेंगा वगैरे असं काही अलाउड नाही आहे. हे वस्त्राचं सोहळं असतं ते प्रत्येक पुरुषाला परिधान करणं गरजेचं आहे. आणि आतमध्ये जर तुम्हाला दर्शन करण्यात जायचं असेल तर हे तिकडे ठेवलेले असतात, वापरायचे आणि परत ठेवून द्यायचे तुम्ही. मंदिरात जरूर एकदा तरी दत्त संप्रदायवाल्यांनी ते एकदा तरी येणं खूप गरजेचं आहे. खूप छान मंदिर आहे. आता इकडे अजून 1-2 ठिकाणं आहेत ती आपण बघायला चालतात. मलाही नीट माहिती नाही आहे, पण तरी पण ते गुफा आहे आणि वटवृक्ष आहेत. पारंबी मंदिर असं म्हणतात, ते आपण बघणार आहोत. काकांनी खूप हेल्प केली, बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितल्या, समजवायला विचार केला आणि मला इकडच्या काही गोष्टी दाखवतात. हे पारंबी वृक्षस्थान. तर एवढ्या पारंबी आहेत. वटवृक्ष मंदिर हे आहे. वटवृक्ष मंदिर पारायण करते. अच्छा, तीन स्वामी महाराज. टेंबे महाराज गुफा आहे. टेंबे महाराज स्वामींची गुफा आहे. त्याच्यातून दर्शन घेऊन येऊया आपण. पण इकडे येऊन मन प्रसन्न वाटतं. मुंबईपासून हे तेलंगणामध्ये आणि कर्नाटका दोन्ही बॉर्डरला लागून आहेत. तर या काकाने आपल्याला सगळं दाखवलं आहे आणि इकडची बरीचशी दर्शनं वगैरे करून दिलेली आहेत.
वटवृक्ष मंदिर. तर हे अजय राज जी आहेत त्यांनी आपल्याला मदत केली, आपल्याला इकडचं सगळं दाखवलं आहे. सर जी मेरे ब्लॉग में हाय बोल दीजिए ना फिर. हाय. तर त्यांनी खूप माझ्याबरोबर इथपर्यंत आले. सर जी चाय लेंगे कि वहीं पे जाते? वहीं जाके लेंगे. चलो, क्योंकि यहाँ पे अपने बोट मिलना थोड़ा मुश्किल हो गया. हे त्या तीरावरती श्रीपाद वल्लभांचं छायाश्रम त्या तिकडे. तुमच्याबरोबर लोकल लँग्वेजवाला कोणी माणूस असेल तर किती फायदे होतात हे आज कळलं. का परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि दत्त मंदिराकडनं आम्ही निघालो आहे पांडव देव पहाडकडे. इकडनं 2 प्रकारच्या बोटी जातात, एक पांडवदेव पहाडकडे जातात आणि एक कोणतं विठ्ठल मंदिर. हे विठ्ठल बाबा. विठ्ठल बाबा नदीमध्ये मगरींचं पण वास्तव्य आहे. 304 वरती मगरी आहेत आणि आता बोटवाला सांगायचं की इथे बघायला पण मिळतात. हे अंगामाता दत्त मंदिर आहे. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्लॉग? जर तुम्हाला माझ्या या दत्त संप्रदाय या सिरीजचा जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जितका होईल तेवढं या व्लॉगला जास्त करून फॉरवर्ड करा. जे लोक ज्यांची इच्छा आहे की कुरोपूर, गाणगापूर, पंढरपूर, अक्कलकोट या सगळ्या गोष्टींचं दर्शन करून मी श्रीशैलम पण करायचा विचार होता, पण भरपूर दिवस 2-4 दिवस अजून पाहिजे कारण एवढं शॉर्ट याच्यामध्ये नाही होत. तरी मी 3 दिवसामध्ये अक्कलकोट, गाणगापूर आणि कुरोपूर कंप्लीट केले आणि माझा आता मी परतीचा प्रवास करणार आहे. तर चला मित्रांनो, पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया, पुढच्या सिरीजमध्ये भेटूया. आता जातानाचा व्लॉगमध्ये तुम्हाला थोडंफार काहीतरी दाखवेन, पण मी इथेच व्लॉग माझा एंड करतो आहे. पंचदेव पहाड सोडलेलं आहे आणि आपल्या परतीच्या प्रवासाला पण सुरुवात केलेली आहे. 750 किलोमीटर आहे. तर तेलंगणाला बाय बाय करूया. आता एक कुठलं तरी फोर्ट आहे, नाव नाही माहिती मला, काय दिसलं ना तिकडे. तर आपल्याला सोलापूर रस्ता लागलेला आहे, महाराष्ट्राची हद्द लागली आहे. आता आपण पूर्णपणे महाराष्ट्रात एंटर झालो आहे. बरोबर 11 तास झालेत आपल्याला गाडीवरती बसून. सक्सेसफुली ठाण्यामध्ये आपण पोहोचलेलो आहोत.